आज आपण करणार आहोत टेम्पटिंग आणि सुपर टेस्टी लिंबू पाणी। सहज सोपी पण दिसायला आकर्षक असणारी ही रेसिपी कमी साहित्यात झटपट तयार होते। यासाठी इथे आपण साखर घेतलेली आहे, त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून साखर विरघळायला ठेवणार आहोत। हे आपण बाजूला ठेवून घेऊ। आता एक लिंब घेऊन त्याचे तुकडे करून घेऊया, यातल्या बिया काढून हे ग्लासामध्ये पिळून घेऊया। पूर्ण रस आपण ह्या ग्लासामध्ये काढून घेणार आहोत। आता ह्यातच आपण पुदिन्याचे पानं हातानेच बारीक करून टाकणार आहोत। ह्या लिंबू पाण्यामध्ये पुदिन्याचा जो अर्क उतरतो खूप छान लागतो। आता हे एक लिंबाची चकती पातळ कापून ती टाकून घेऊया। आता हे साखरेचं पाणी तयार करत ठेवलं होतं, हे 3-4 छोटे चमचे टाकून घेऊ आपण ह्यामध्ये। आपण जलजीरा वापरणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मीठही टाकू शकता, पण जलजीराची टेस्ट खूप छान येते। एक छोटासा आल्याचा तुकडा, हे सर्व टाकून आपण छान मिक्स करून घेऊया। इथे जलजीरा वापरला आहे म्हणून मी वेगळं मीठ नाही टाकलंय। 3-4 बर्फाचे तुकडे टाकून घेऊ। आता ह्यामध्ये आपण थंड पाणी टाकणार आहोत। पुन्हा एकदा छान मस्त मिक्स करून घेऊया। आता हा ग्लास आपण बाजूला ठेवू। आता हे ग्लास आपण डेकोरेशन करणार आहोत, त्यासाठी थोडंसं मीठ आणि थोडा मसाला घेणार आहोत आपण। हे दोन्ही छान मिक्स करून घेऊया। तर ग्लासाच्या कडेला आपण थोडंसं पाणी लावून ग्लास ओला करणार आहोत, कडा त्याची। हे बघा, असं कडेने आपण हा मीठ मसाला लावून घेणार आहोत। छान आकर्षक दिसतो हा ग्लास। आता हे बनवलेलं लिंबू पाणी पुन्हा एकदा छान मिक्स करून हळूहळू या ग्लासामध्ये ओतणार आहोत। मस्त, हे बघा, एका लिंबाच्या फोडीने आपण छान डेकोरेशन करून घेऊया। फ्रेंड, तुम्ही बघू शकता हे लिंबू पाणी दिसायला किती आकर्षक दिसतंय। ही सहज सोपी पण दिसायला टेम्पटिंग रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका। बाय।